सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथील एक सामान्य कुटुंब जे रोजीरोटीसाठी काबाड कष्ट करून आपलं जीवन जगतात. अत्यंत हालाकीची परिस्थिती. दिवसभर काबाड कष्ट करण्यासाठी करजगी येथील हे कुटुंब दिवसभर कामाला जातं. याच कुटुंबातील 4 वर्षाची बालिका घरामध्ये आजीसोबत असते. परंतु याच कुटुंबातील ती लहान चिमुरडी, ती लहान बालिका हिला एका नराधमाने खाऊ देतो. इकडे ये अशी आशा दाखवून या खाऊच्या आशेने हे लहान लेकरू 4 वर्षाची चिमुरडी त्या नराधमाजवळ गेली. आजूबाजूला कोणी नसल्याचा पाहून या नराधमाने त्या चिमुरडीवर अत्याचार करत या घटनेची वाचा ही चिमुरडी फोडेल की काय याची भीती या नराधमाला मनामध्ये ठेवून सदर त्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर त्या चिमुरडीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला. जिल्ह्यात सर्व समाज बांधवांनी तीव्र निषेध केला. तर काही ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये जतसह अन्य गावं बंद ठेवून या घटनेचा निषेध करत त्या बालिकेवरती अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि या बालिकेच्या कुटुंबाला बालिकेला न्याय मिळाला पाहिजे असं सर्वत्र निषेध मोर्चा काढण्यात आले होते. याच अनुषंगाने ही घडलेली घटना अत्यंत धक्कादायक असल्याने या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 11 रोजी विटा शहर बंदचं आवाहन तमाम सर्व समाज बांधवांनी तसेच लहान थोर व्यापार बंधूंनी विटा भाजी मंडई विटा व विटा मच्छी मार्केट असोसिएशनसह यांनी एकत्र येऊन विटा बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला विटा शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध करत जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी विटा शहरातून चौंडेश्वरी चौकातून सर्व समाज बांधवांच्या वतीने निषेध मोर्चा व फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा आल्यानंतर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. आमदार सुहास भैया बाबर यांनी लेखी पत्र देऊन या कुटुंबाला न्याय देऊ व या संदर्भात आवाज उठवू असं म्हणत आमदार सुहास भैया बाबर यांनी पाठिंबा दिला. यावेळी अमोलदादा बाबर यांनी या घडलेल्या घटनेचा निषेध करत जाहीर पाठिंबा दिला. या नराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी आमदार सुहास भैया बाबर यांच्या माध्यमातून आपण या कुटुंबाला न्याय देऊ असं म्हणाले. यावेळी युवा नेते माजी नगराध्यक्ष श्री वैभवदादा पाटील यांनीही या निषेध फेरीमध्ये सहभागी होत या घटनेचा जाहीर निषेध करत ज्या बालिकेवरती अत्याचार झालाय त्या बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे असल्याचं सांगत त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी नक्कीच तुमच्या सर्वांच्या बरोबरीनं आहे. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी उभा असल्याचंही वैभवदादा पाटील यांनी सांगितलं. यावेळी हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांनी या नराधमाला भर चौकात गोळा घाला नाहीतर आमच्या ताब्यात द्या, त्याचं काय करायचं ते आम्ही बघतो अशा शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अनेक सामाजिक राजकीय व अनेक संघटनेचे पदाधिकारी आपले विचार व्यक्त केलेत. विटा भाजी मंडई व मच्छी मार्केट असोसिएशन यांनी पाठिंबा देत भाजी मंडईतील महिला व्यापाऱ्यांनी त्या नराधमाला फासावर लटकवा, त्याला जिवंत सोडू नका, या कुटुंबाला न्याय द्या, मुलीला न्याय द्या असं म्हणत त्या बालिकेच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व महिला माता भगिनी असल्याचं सर्व महिला वर्गांनी सांगितलं व जाहीर निषेध केला. यावेळी विटा शहरातील चौंडेश्वरी चौकातून यशवंतनगर, मायणी रोड, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा, कराड रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे ही निषेध फेरी आल्यानंतर या ठिकाणी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. करजगी येथे घडलेल्या मुलीवर अत्याचार प्रकरणी विटा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी सर्व समाज बांधवांनी आपले व्यवसाय बंद करून निषेध फेरीमध्ये सहभाग घेतला. यावेळी विटा पोलिसांचा विटा परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. घटनेचा निषेध करण्यासाठी जाहीर निषेध फेरी निघणार आहे. तरी आपण सर्व व्यापार बंधूंनी या जाहीर निषेध फेरीमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती. आज सकाळी बरोबर 10:30 वाजता जाहीर निषेध फेरी. शहरातील तमाम सर्व व्यापार बंधू सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका सामान्य कुटुंबातील मोलमजूर करणाऱ्या कुटुंबातील बालिकेवरती अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्व विटेकर लहान थोर व्यापार बंधूंच्या वतीनं आज विटा बंदची हाक देण्यात आली होती. हा सर्व या बालिकेच्या कुटुंबाला न्याय, त्या नराधमाला फाशी, त्या नराधमाला फाशी. बघताय काय, बघताय काय, बालिकेवरती अत्याचार करून खून करणाऱ्या त्या नराधमाला फाशी, बालिकेवरती अत्याचार करून खून करणाऱ्या त्या नराधमाला फाशी.
चिराग बलात्कार करणारला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आम्ही झालेच पाहिजे शिक्षा. आम्ही तर सगळं बंद केलं. तिला शिक्षा नाही दिल्याशिवाय आम्ही काय गप बसणार नाही. आमच्या भाजी मंडईत आम्ही सर्व महिला किंवा पुरुष सगळीजणी आहे का नाही, आम्ही आमच्या मन खुशीनं आम्ही बंद ठेवून भरपूर पाठिंबा ह्याला दिलेला आहे. तर या बारक्या लहान बाळावर जी अत्याचार झाला आहे त्यासाठी त्याला एकतर सगळ्या समाजाच्या जनतेच्या ताब्यात द्या, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. का तर हे आज जर तुम्ही सोडलं तर उद्या दुसरा उठून उभा राहणार आहे. सगळ्याच्या घरात लहान मुली आहेत, त्या लहान बाळा आहेत ती. आता या मुलींनी बाहेर निघायचं का घरातच बसायचं, एकच एवढा प्रश्न पडलाय. सगळी समाज हादरून गेलाय, सगळी जनता हादरून गेल्या. एवढ्या लहान मुलाचं जर ही जर ऐकलंय तर लय बेकार वाईट परिस्थिती आहे. त्याला फाशी शिक्षा ही झालीच पाहिजे. फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.